शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण चर्चा करणार आहोत मोसंबी आंबे बहार नियोजन 2026-27. मित्रांनो, आंबे बहार नियोजन करताना काही काही गोष्टी असतात ते आपल्याला वेळेवर करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून भविष्यात आपल्या बागेमध्ये गळीचं प्रमाण वाढू नये किंवा जास्तीत जास्त बागेमध्ये फळ धारणा होण्यासाठी आपल्याला या सुरुवातीच्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्याला बागेची हार्वेस्टिंग झाल्यानंतर बागेमधील जी वाळलेली काडी आहे बघा, ती वाळलेली काडी काढून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण की त्यावरती बुरशीचा अटॅक लवकर होतो आणि भविष्यात फळगळ होण्यासाठी ती कारणी ठरू शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला बागेतील सर्व वाळलेली काडी काढून घ्यायची आहे आणि वाळलेली काडी काढून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला 1% बोर्डोची फवारणी घ्यायची आहे. 1% बोर्डो म्हणजे 1 किलो चुना असेल, 1 किलो मूळचूद असेल व 100 लिटर पाणी, या तिन्हीच्या कॉम्बिनेशनची आपल्याला बागेवरती फवारणी घ्यायची. जर तुम्ही ही फवारणी घेऊ शकत नसाल तर तुम्ही तिथं ब्ल्यू कॉपरची फवारणी जरी घेतली तरी चालेल. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला बागेमध्ये करायची आहे, बागेमध्ये जे तण आहे बघा, त्या तण नियंत्रणासाठी आपल्याला तिथे ग्लायसिलचा स्प्रे घ्यायचा आहे आणि ग्लायसिलचा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला तिथे झाडामध्ये स्टोरेज तयार करण्यासाठी असेल किंवा सध्या वातावरण अचानक चेंज होतं आहे बघा, थंडी पडते अचानक किंवा दमट वातावरण देखील होते, त्यामुळे बागेमध्ये कुणी निघण्याचं प्रमाण थोडंसं वाढलं आहे. सध्या तिथे आपल्याला 05234 त्यासोबत मिकनेल 32 असेल, त्यासोबत एक PGR म्हणजे तुम्ही तिथं PGRमध्ये लिओसिन घेऊ शकता किंवा चमत्कार घेऊ शकता. यासारखं तुम्ही PGR जर वापरून ह्या तिन्ही चार कॉम्बिनेशनची बागेमध्ये जर फवारणी घेतली, तो जो नवीन शेंडा निघतो आहे, जे कुणी निघते ती स्टॉप करण्यासाठी, फांदीमध्ये स्टोरेज तयार करण्यासाठी नक्की मदत होईल. तर सर्वप्रथम या तिन्ही गोष्टी बागेमध्ये करून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला बागेबद्दल आंबे बहारांबद्दल नियोजन जर पाहिजे नसेल, तुम्हाला जर सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप जर माहिती करून घ्यायच्या असतील तर आजच आपल्या जाधव फार्म इंस्टाग्राम व यूट्यूब या दोन्ही पेजला फॉलो करून ठेवा. तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.